नमस्कार। एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करणार आहोत। बातमी आहे पावसाबद्दलची। राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे। सिंधुदुर्गात अतिवृष्टीचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस जो आहे तो कोसळू शकतो असं सांगण्यात आलंय। वाऱ्यांचा वेग ताशी 40 किलोमीटर राहण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आला। आता क्षणाची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। हवामान खात्याच्या वतीने अवकाळी पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि पावसाचा जोरदार तडाखा जो आहे तो बसू शकतो असं देखील कळत आहे। सिंधुदुर्गात अतिवृष्टीचा इशारा, वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस जो आहे तो येऊ शकतो असं देखील हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले। तसा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। वाऱ्याचा वेग ताशी 40 किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा जो आहे तो बसू शकतो। सिंधुदुर्गात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे। पुढे पाहूयात। एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार आपल्या मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसावं लागतंय। या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही, केवळ आश्वासनं दिली जातात, मात्र प्रत्यक्षात त्यांच्या पदरी निराशा येते आणि त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे कायम आहे। नैराश्यातून कर्मचारी आत्महत्या करतायत। या आत्महत्या रोखण्यासाठी या कर्मचाऱ्यांसाठी सरकारनं ठोस पावलं उचलण्याची मागणी वारंवार करण्यात येते। एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणं, पगारवाढ, त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ मिळावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। यानंतर बैठकीदरम्यान कर्मचाऱ्यांना 28% महागाई भत्ता आणि घरभत्ता देण्याचा निर्णय घेतल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं। त्यामुळे एसटी कामगार कृती समितीने आंदोलन मागे घेतलं होतं। मात्र आज पगार बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याचे आदेश महामंडळाने दिलेत। त्यानंतर अजूनही काही ठिकाणी आंदोलन सुरूच आहे आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा वाली कोण असा प्रश्न निर्माण झाला। सध्या राज्यव्यापी एसटी कर्मचारी वेतनवाढ आणि शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करतायत। गोंदियातील तिरोडा बसस्थानकात जर आपण पाहिलं, आंदोलन करणाऱ्या सगळ्या आंदोलनकर्त्यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट घेतली। कर्मचाऱ्यांना त्यांनी शासनासमोर पगारवाढीची मागणी करणार असल्याचं आश्वासन देऊ केलं। एसटी महामंडळामध्ये जी ड्रायव्हर असतील, कंडक्टर असतील, त्यांचे पगार मिनिमम वेजेसपेक्षा कमी आहे। हा एक प्रकारचा या कामगारावर अन्याय आहे। काँग्रेसची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट आहे की यांचा जो विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे तो योग्य आहे। अनेक महामंडळ राज्यामध्ये आहेत, त्या महामंडळाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये विलिनीकरण करून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे एसटी महामंडळामध्ये इथल्या कर्मचाऱ्यांना विलिनीकरण करावी ही मागणी काँग्रेसच्या वतीनं सरकारकडे होईल। दुसरं, जी पगार आहेत ती पगार एकदम कमी आहे आणि या पगारामध्येही वाढ करून दिली गेली पाहिजे। उस्मानाबादमध्ये एक एसटी कर्मचारी फास घेण्यासाठी चक्क झाडावर चढला होता। एसटी महामंडळाच्या सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात हा कर्मचारी सहभागी झाला। मात्र त्या कर्मचाऱ्याला वेळीच झाडावरून खाली उतरवण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येतोय। उस्मानाबादच्या कळंब डेपोतली ही घटना आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काम बंद आंदोलन केलं। मात्र पालघर विभागात सर्व आगारात सेवा सुरू आहेत। असं असताना महाराष्ट्र बंदच्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी उद्या आपण आगार बंद करू असा व्हॉट्सअप मेसेज केला होता आणि या एका मेसेजमुळे वरिष्ठांनी सेवा समाप्त करण्याची धमकी दिल्यानं कर्मचारी संतापलेत। त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी। दिवाळीच्या ऐन सणामध्ये अनेक कर्मचारी संपावर गेलेले आहे। मात्र पालघर जिल्ह्यात डेपो जे आहे सुरू ठेवण्यात आलेले आहे, कारण त्यालाही तसंच आहे। या प्रशासनाकडून त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्याची धमकी दिली जाते। माझ्यासोबत एक चालक आहेत, त्यांच्यासोबत काय झालंय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया।
सर सांगा, काय सांगाल? सर, गुरुवारी अख्खा महाराष्ट्र पेटला होता साहेब, तरी आमचा सफाळे आगार दुपारपर्यंत चालू होता साहेब. आणि त्या दिवशी मी ड्युटीसुद्धा केलेली साहेब, फार नाईलाजाने केली साहेब. मग साहेब शुक्रवारी म्हणजे आमचा व्हॉट्सअपचा एक ग्रुप आहे साहेब, एक सफाळे म्हणजे आगारापुरता मर्यादित. मग त्याच्यावर सगळे लोक चॅटिंग करत होते, कमेंट करत होते. मी एक छोटीशी फक्त चॅटिंग केली साहेब की उद्या सकाळी आपण 4 वाजता सगळे डेपोत हजर राहू आणि डेपो आपण बंद ठेवू बा म्हणून. तर मला 25-30 लोकांनी कमेंट पण केली साहेब. त्यानंतर मग फार दुसऱ्या लोकांनी नको ती कमेंट केलेली, नको ती की बुवा अशी लाज वाटायला पाहिजे किंवा बांगड्या भरायला पाहिजे किंवा यांचे XYZ असे तसे म्हणून भरपूर कमेंट केलेली घाण. तर साहेब मला साहेब मग शुक्रवारी तर कोणी आलंच नाही, डेपो सुरळीतपणे चालूच केला. कारण की ते म्हणले बुवा कारवाई होईल असं तसं म्हणून. मग माझा ऑफ होता साहेब, मग मी झोपलो 7:30-8:45 सकाळी उठलो तर साहेब मग मला ड्युटीच लावली नाही साहेब शनिवारची. मी बोललो साहेबांना भेटायला, आमचे हेमंत जाधव साहेब म्हणून DM साहेब आणि आमचे AT आहेत सनी जोशी साहेब म्हणून. मग ते म्हणले तू DC साहेबांना भेटायला जा. म्हटलं साहेब माझा गुन्हा काय की तू व्हॉट्सअपवर चॅटिंग केली असं तसं म्हणून. म्हटलं साहेब अख्ख्या गावाने केली, म्हटलं अख्ख्या सपाट्या आगाराने केली. मला म्हणले की बुवा तू मला प्रश्न नको विचारू, तू DC साहेबांना जाऊन भेट. साहेब मी शनिवारी DC साहेबांना भेटायला गेलो तर DC साहेब नव्हते साहेब, काही कारणास्तव ते कुठं बाहेर दौऱ्यावर गेले ते डेपोंना भेट द्यायला. तिथे गेल्यानंतर मला आमचे DTO साहेब भेटले साहेब, माननीय आशिष चौधरी साहेब. ते म्हणले भाऊ तुमची आता सेवा समाप्ती होऊ शकते बुवा, कारण की आमच्याकडे तेवढं GR आलेलं आहे बुवा. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा. एकीकडे राज्य सरकार बीड जिल्ह्याचा पीक विमा पॅटर्न राज्यात लागू करावा असं म्हणत असताना दुसरीकडे त्याच बीड जिल्ह्यातील हजारो शेतकरी 2020च्या पीक विम्याची मागणी घेऊन रस्त्यावरती उतरलेत. गेल्या 3 दिवसांपासून हे शेतकरी किसान सभेच्या माध्यमातून सिरसाळा ते बीड या लॉंग मार्चमध्ये सहभागी झाले. हे किसान सभेचं लाल वादळ आज बीडमध्ये धडकलं असून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे हे सरकार निवडणूक लढवण्यासाठी वापरत आहे आणि त्यामुळे जोपर्यंत आमच्या खात्यात पीक विमा जमा होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही असं पवित्र आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतलं. बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला आत्महत्येच्या फासाला जावं लागतं की काय, अशा प्रकारची भीती या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे या सगळ्या मागच्या 4-5 वर्षाच्या अनुभवावरून. म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की जो काही लढा पीक विमा मंजूर झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याला सातत्यानं करावं लागतंय तो करायची गरज पडू नये. ताबडतोब 2020चा विमा हा आमच्या खात्यावरती जो मंजूर झाला म्हणताय तो जमा झाला पाहिजे आणि 21चा सुद्धा या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती ताबडतोब तुम्ही पूर्णपणे जमा करा. नैसर्गिक संकट असेल, कालची अतिवृष्टी असेल, एकदा नाही 3दा पण शेतकरी या अतिवृष्टीमध्ये पूर्णपणे बर्बाद झालेला आहे. 3दा पीक तर वाहून गेले पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं शेत पण वाहून गेलेलं आहे. त्याच्यामुळं जे काही आता तुटपुंजी जी काही 25% मदत करतायत ही अत्यंत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. म्हणून आमचं म्हणणं याच्यामध्ये दिवाळी गोड होणार नाही. शेतकऱ्यांची दिवाळी गोड जर करायची असेल तर 2020चा विमा आणि 21चा संपूर्ण विमा मिळाला पाहिजे अशी आमची किसान सभेची ठाम भूमिका या आंदोलनामधून आम्ही करत आहोत. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याबरोबर आहे. सुरेश, खरं तर आताही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान समोर असताना अजूनही या शेतकऱ्यांना 2020चा पीक विमा 2021चा पीक विमा जो आहे तो मिळू शकलेला नाही आहे. म्हणजे दिवाळी गोड होणार की नाही असा प्रश्न म्हणजे वेदनादायी पद्धतीने हा शेतकरी उपस्थित करतोय. याला जबाबदार कोण? जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा भरणारे हे शेतकरी आहेत आणि मग 2020 साली जर बघितलं जवळपास 17 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता. मात्र मंजूर झाला तो फक्त 20,000 शेतकऱ्यांना. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असताना देखील शेतकऱ्यांना मागच्या वर्षीचा पीक विमा मिळाला होता. त्यानंतर या वर्षी सुद्धा अतिवृष्टीनं अक्षरशः बीड जिल्ह्यामध्ये 11 वेळा अतिवृष्टी झाली होती. हे अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालेलं होतं. सोयाबीन असेल, इतर पीक असेल, सर्व पिकं गेलेली होती आणि त्यानंतर आता कुठं राज्य सरकारने आणि विमा कंपन्यांनी आता 25% अग्रिम दिलेला आहे. मात्र हे जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला 2020चा जो विमा आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होतं, पंचनामा झाला. जवळपास सरकारच्या वतीनं जो पंचनामा करण्यात आला होता 3.5 लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालेला हा शासनाची आकडेवारी आहे. मात्र प्रत्यक्षात जो पीक विमा मिळालेला होता तो विमा फक्त 20,000 शेतकऱ्यांना मिळाला. म्हणून हा शेतकऱ्यांचा संताप आहे. एकतर अतिवृष्टीमुळे
जी मदत आहे ती अद्यापर्यंत शासनाची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पोहोचलेली नाही. त्यामुळे ही दिवाळी कशी साजरी करायची हा शेतकऱ्यासमोरचा प्रश्न असल्या कारणानं शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत. गेल्या 4 दिवसापासून ते धनंजय मुंडे यांची जी परळी आहे इथून पायी निघालेले शेतकरी आता जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचलेले आहेत. त्यांनी ठिय्या दिलेला आहे. विशाल, आपण बघतोय शेतकऱ्यांचे लाल वादळ जे आहे ते आपल्या मागण्यांना घेऊन थेट आता धडकलेलं आहे. बघूयात आता या सगळ्या विषयाला घेऊन सरकार किती संवेदनशील पद्धतीने विचार करत आहे. धन्यवाद सुरेश या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यानंतर आपण बघणार आहोत बीड मधली आणखी एक धक्कादायक बातमी अशी की 3 महिन्यांच्या गर्भवतीच्या पोटावर लाथा मारण्याचा प्रकार घडलेला आहे. ऊस तोडणीस नकार दिल्याने तिला मारहाण करण्यात आली. सासू आणि पतीकडून तिला बेदम मारहाण झालेली आहे. त्यामुळं तिचं 3 महिन्यांचं अर्भक जे आहे ते दगावलंय. पती आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंबेजोगाई तालुक्यातली ही घटना आहे. या महिलेला पोटावरती 3 महिन्याची ही गर्भवती होती. पोटावरती तिच्या लाथा मारल्यात पतीने आणि सासूने आणि त्यामुळे तिचं अर्भक जे ते दगावलेलं आहे. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या बरोबर आहेत. सुरेश, म्हणजे अमानुष प्रकार आहे हा. म्हणजे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शेवटी तिला ऊस तोडणीला यायचं नाहीये, ती तिची मर्जी आहे. पण हे मारहाण करणारी सासू आणि पती कोण आहेत, त्यांच्यावर काय कारवाई झाली आहे? विशाल, हा धक्कादायक प्रकार आहे. बीड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामधून जवळपास 5 लाख ऊसतोड मजूर हे ऊसतोडणीला जात असतात आणि त्यापैकीच कुरणवाडी तांडा या गावातून सुद्धा मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर हे ऊसतोडणीला जात असतात. त्यापैकी जी ही कविता नावाची जी महिला आहे तिच्या बाबतीत हा प्रकार घडलेला आहे. ती 3 महिन्याची गर्भवती होती आणि तिने पतीला आणि सासरच्यांना सांगितलं होतं की आता मी तुमच्यासोबत तोडणीसाठी येऊ शकत नाही आणि उचल अगोदरच घेतलेली असते आणि उचल घेतल्यामुळे त्यांच्या सोबत जाण्यासाठी ते आग्रह करत होते. अगोदर सांगून पाहिलं आणि पुन्हा अमानुष पद्धतीने मारहाण केला. मारहाण केल्यानंतर पोटावरती लाथा मारल्या आणि लाथा मारल्यामुळं तिचा जो 3 महिन्याचा गर्भ होता तो मयत पावलेला आहे. ती अंबेजोगाई येथील जे मेडिकल कॉलेज आहे त्या ठिकाणी तिने उपचार घेत आहे आणि या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र अद्यापर्यंत कुणालाही अटक केली गेली नाही. मात्र या प्रकरणामध्ये अटक केली जावी अशा पद्धतीने कविताने सुद्धा मागणी केली का तर तिचा 3 महिन्याचा जो गर्भ आहे तो पोटामध्येच जो अर्भक आहे ते मेलेला आहे. त्यामुळे तिने सुद्धा ती मागणी केलेली आणि तिचे जे नातेवाईक आहेत त्यांनी सुद्धा आता ही मागणी केली. नेमकं या प्रकरणामध्ये ऊसतोड मजुरांच्या बाबतीमध्ये जर विशाल पाहिलं तर असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. बालविवाहाचे सुद्धा प्रकार बीडमध्ये समोर आलेले होते. या मुलीचं वय जर पाहिलं तर 21 वर्षाचं वय आहे. म्हणजे 21व्या वर्षी हिला मातृत्व हे झालेलं आहे. म्हणजे ते लग्न सुद्धा 18 ते 19 याच वर्षाच्या यात झालेलं असल्या कारणानं हा कोयता जी पद्धत असते यामध्ये महत्वाचं म्हणजे ही ज्या यातून येते तर बंजारा समाज असेल त्या बंजारा समाजातून मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने बालविवाह होत असल्यास सुद्धा समोर आलेलं होतं. आता या प्रकरणामध्ये पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. पुढे पाहूयात. दिवाळीचा सण म्हणजे रोषणाईचा सण, पण बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या 40 गावांमधील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात सुरू झाली आहे. भरसणात महावितरणकडून तब्बल 40 गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी मनसे आक्रमक झाली असून महावितरणच्या कार्यालयाबाहेर मनसेकडून जागरण आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेने महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ग्रामीण भागातील नागरिकांची दिवाळी अंधारात जात असताना उरल्या सुरल्या पिकांना पाणी देणं देखील कठीण झालंय. महावितरणकडून वीज पुरवठ्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अन्यथा खळखट्याक आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेक नंतर वेळ झाली न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची. आम्ही कू ॲपवर एसटी महामंडळ राज्य सरकारच्या अखत्यारीत यावं का हा प्रश्न विचारला होता, ज्यात 87% लोकांनी हो म्हणत महामंडळ राज्य सरकारच्या अखत्यारीत यावं असं म्हटलं तर 13% लोकांनी नाही असं मत नोंदवलं.
यानंतर पाहूयात आज वसुबारस. तसं पाहायला गेलं तर दिवाळीचा पहिला दिवस आणि हा दिवस शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. यासाठीच या दिवशी आज आपण जर बघितलं गाय वासराची पूजा केली जाते. हीच सांस्कृतिक परंपरा घेऊन तुमच्यासमोर आम्ही आलोय आणि पाहूयात ही सांस्कृतिक परंपरा जी आहे ती समोर आणली आहे नादनिधीच्या टीमने. अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात यासाठी गाई वासरांची पूजा या दिवशी केली जाते. या गाई वासरांना आपलंसं करणारे ते म्हणजे आपल्याकडचे शेतकरी. तर बघा या शेतकऱ्यांचं एक धमाकेदार नृत्य. जीवा शिवाची बैला जोड नादनिधी टीमचे हे वेगवेगळे परफॉर्मन्स दीपोत्सवाच्या निमित्ताने लवकरच तुम्ही बघणार आहात न्यूज 18 लोकमतवरती. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.